मुंबईमध्ये काल रात्रीपासून सीएनजीचा पुरवठा ठप्प झालेला आहे आणि याचा मोठा फटका जो आहे तो रिक्षा चालक, बस चालक आणि जे सीएनजीची वाहनं आहेत त्यांना बसलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। आपण जर बघितलं तर काल रात्रीपासूनच शेकडो रिक्षा ज्या आहेत, वाहनं जी आहेत ती आपल्याला पेट्रोल पंपांच्या बाहेर अशा प्रकारे रांगेत उभी राहिलेली पाहायला मिळत आहेत। आपण जर बघितलं तर अगदी सकाळपासून जो पुरवठा आहे तो सुरळीत होण्याची वाट हे सगळे रिक्षा चालक पाहत आहेत। खरं तर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्षा ज्या आहेत त्या सीएनजीवर चालतात आणि त्यामुळे जे सीएनजीच्या प्रतीक्षेत जे रिक्षा चालक होते त्यांच्या मोठ्या रांगा मुंबईचा घाटकोपर परिसर असेल, मुलुंड परिसर असेल, वडाळा परिसर असेल या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। त्यांना हे सीएनजी जी आहे ती काही वेळात सुरू होईल अशा प्रकारे सांगण्यात येत आहे। मात्र अजूनही सीएनजीचा पुरवठा सुरू न झाल्यामुळे रिक्षा चालक जे आहेत ते त्रस्त आहेत। एकूणच आपण जर बघितलं तर मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे तो घाटकोपरचा श्रेयस सिग्नलचा परिसर आहे। इथे जो पेट्रोल पंप आहे तिथून काही अंतरावर साधारणतः आरसीटी मॉल आहे। साधारणतः 500 मीटर इतका अंतर हे असेल, मात्र तिथपर्यंत ही रांग आपल्याला पाहायला मिळते आहे। तसा त्रास म्हणजे आम्ही धक्का मारून हे करतो आणि लोकांना बसून पण आम्ही डबल टिबल असलं तर पण एक बाई म्हणली मला राजावाडीला जायचं, माझं वडील हॉस्पिटलमध्ये आहे, माझ्या बाजूला पुढे बसली, नंतर ते 2 पॅसेंजर सोडून त्याला मी तिथे सोडला। ते बिचारी म्हणते माझे वडील आजारी आणि कोण रिक्षावाला भेटत नाही। मी म्हटलं बस, तर माझ्या बाजूला बसली। त्यानंतर मी त्याला रॉंग साईडनी घेऊन जाऊन राजावाडीला सोडून आला। त्याचे वडील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे। तसे परिस्थितीत काय करणार ते लोक? पॅसेंजर लोकांना भरपूर त्रास आहे, कारण की सीएनजी हा प्रॉब्लेम काल 4:30 वाजता झाला। त्यामुळे आम्ही सगळेच रस्त्यावर आले। एक तर आमच्या हातावरचे पोट, गाड्या नवीन, हप्ते भरायचे कसे, तर हा प्रत्येक टायमाला प्रॉब्लेम उभा राहिला। धंदा करायचा कसा? पॅसेंजर लोकांना काय वाटतं की रिक्षावाले लुटतात, आपण रिक्षावाल्यांचे काय प्रॉब्लेम आहे ते तुम्ही बी जरा समजून घ्या ना। आज आम्ही सकाळी 5-5 वाजल्यापासून लाईनीत उभा आहे, तरी आमचा घ्यायचा ठिकाणा नाही। आता दुपारचे 3 वाजून गेले, अजून तो कधी चालू होणार तर त्याचं टायमिंग टेबल नाही। म्हणजे हा आजचा दिवसही असाच गेला, उद्याचा सकाळपर्यंत काय सांगू शकत नाही आम्ही। लोक भेटलं तर भरणार आहे, मग सुरुवात करणार, अशी तर कंडिशन आहे आमच्या धंद्याची। काय करायचं आम्ही लोकांनी, सामान्य व्यक्ती लोकांनी काय करणार आम्ही? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।